हाय फ्रेंड्स, लर्न विथ फन या चॅनलमध्ये तुमचे हार्दिक स्वागत. इयत्ता 8वी, विषय मराठी. प्रकरण नंबर 16. प्रकरणाचं नाव आहे चोच आणि चारा. चोच आणि चारा. या प्रकरणाच्या खाली पान नंबर 74 ते 77 या दरम्यान जे प्रश्न आलेले आहे त्या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. प्रकरण नंबर 16 चोच आणि चारा या प्रकरणाच्या खाली आलेल्या स्वाध्यायाची उत्तरे. पान नंबर 74 वर आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे. तर प्रश्न क्रमांक पहिला आहे, खालील आकृती पूर्ण करा. खालील आकृती पूर्ण करण्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे. उत्क्रांतीनंतर टिकून राहिलेले पक्ष्यांमधील बदल आहेत. काल सुसंगत, उपयोग, आवश्यक. यानंतर पुढे आपल्याला आ दिलेला आहे. पक्ष्यांचे निरीक्षण करताना बघितल्या जाणाऱ्या गोष्टी. तर पक्ष्यांचे निरीक्षण करताना बघितल्या जाणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत? तर पक्ष्यांचा रंग, चोचीचा आकार, बसण्याची पद्धत. या गोष्टी पक्ष्यांचे निरीक्षण करताना बघितल्या जातात. आणि पुढे आपल्याला ई दिलेला आहे. चोचींचे विविध उपयोग. तर चोचींचे काय उपयोग आहे? तर ते आहे अन्न शोधणे, बिया फोडणे, घरटे बांधणे, पिल्लांना भरवणे, झाडावर लटकणे, शिकार केलेल्या प्राण्यांचे तुकडे करणे. यानंतर याच खाली प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे. एका शब्दात उत्तर लिहा. तर एका शब्दात उत्तरे लिहिण्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे. चोचीचा वरचा भाग. तर त्यास चोचीच्या वरच्या भागास मॅक्सिला असे म्हणतात. पुढे आ दिलेला आहे. चोचीचा टोकदार असलेला दातासारखा भाग. तर त्यास एकटूथ असे म्हणतात. तर या ठिकाणी बघा चित्र दाखवलेलं आहे. तर याला एकटूथ असे म्हणतात, म्हणजे चोचीचा टोकदार असलेला दातासारखा भाग. याचा उपयोग पक्ष्याला अंड्यातून बाहेर येताना ते जे अंड्याचं वरचं जे कव्हर असतं ते फोडण्यासाठी होतो. त्यानंतर पुढे ई दिलेला आहे. चोचीचा वैशिष्ट्यपूर्ण आकार असलेला पहिल्या क्रमांकाचा पक्षी. तर चोचीचा वैशिष्ट्यपूर्ण आकार असलेल्या पहिल्या क्रमांकाचा पक्षी आहे गुलाबी फ्लेमिंगो. तर या पक्ष्याचा जो चोचीचा आकार आहे हा एक असा वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि हा 1 नंबरचा पक्षी आहे. ई दिलेला आहे. एकटूथ नसलेला पक्षी. ज्या पक्ष्याला एकटूथ नसतात तर त्याला काय म्हणतात? त्या पक्ष्याचं नाव काय आहे? तर त्या पक्ष्याचं नाव आपल्याला सांगता येईल. किवी पक्षी. हा जो पक्षी आहे तर हा किवी पक्षी आहे. याला एकटूथ नसते. त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे. कोणते लिहा. तर त्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे. अग्निपंख हे नाव सार्थ करणारा पक्षी. तर कोण आहे? तर त्याचं उत्तर आहे फ्लेमिंगो. हा गुलाबी फ्लेमिंगो असेल किंवा दुसरे फ्लेमिंगो असेल तर त्याचं नाव आहे फ्लेमिंगो. पुढे आ दिलेला आहे. चोचीचा सर्वात वेगळा उपयोग करणारा पक्षी. तर त्याचं नाव आहे पोपट. पुढे ई दिलेला आहे. ओळखले जाणारे पक्षी. तर त्याचं नाव आहे शिंजीर. हा सिंजीर पक्षी आहे. आणि पुढे ई दिलेला आहे. घरट विणण्याची कलाकुसर जाणणारा पक्षी. तर त्या पक्ष्याचं नाव आहे सुगरण किंवा बाया.
यानंतर पुढच्या पानावर प्रश्न क्रमांक 14 दिलेला आहे. तर प्रश्न क्रमांक 14 आहे, फरक लिहा. तर आपल्याला किवी पक्षी आणि इतर पक्षी या दोन्हींमध्ये काय फरक आहे तो आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा. म्हणजे पुढच्या व्हिडिओची जी नोटिफिकेशन आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. या अगोदरच बघितलं किवी पक्षी, ज्या पक्षाला एकटूत नसते तर त्याला किवी पक्षी असे म्हणतो आपण. तर या किवी पक्षी आणि इतर पक्ष्यांमध्ये काय फरक आहे, तर किवी पक्षाला एकटूत नसतो आणि इतर पक्ष्यांना एकटूत असतो. आणि आपल्याला दुसरा फरक असा सांगता येईल की किवी पक्ष्यांचे पिले पायांनी अंड्याचे कवच फोडतात आणि इतर पक्ष्यांचे पिले एकटूतने अंड्याचे कवच फोडतात. यानंतर प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे. पाठाच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा. तर दिलेला आहे, चोचीचा आकार भक्ष्याप्रमाणे बदलतात या विधानाचा अर्थ. तर आपल्याला या विधानाचा काय अर्थ होतो तर तो लिहायचा आहे. तर याचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल की सापापासून तर सशांपर्यंत अनेक प्रकारच्या प्राण्यांची शिकार करणाऱ्या घार या पक्ष्यांची शिकार घट्ट धरून ठेवता यावी व तिचे तुकडे करता यावेत यासाठी चोच अंकुचीदार व टोकाजवळ बाकदार असते. कोणत्या पक्षाची? घार या पक्षाची. तर सिंजीर पक्षी चिमणीपेक्षा लहान व नाजूक असतो. त्याला पाकळीवर बसून मध शोषून घेता यावा म्हणून त्याची चोच पातळ, लांब व बाकदार असते. सिंजीर या पक्षाची. विद्यार्थी मित्रांनो, इथं आपल्याला प्रश्नामध्येच सांगितलेलं आहे, चोचींचे आकार भक्ष्याप्रमाणे बदलतात. भक्ष्य म्हणजे त्यांचं जे अन्न आहे, अन्न खाण्यासाठी त्यांच्या प्रत्येकाच्या चोचीचा आकार वेगवेगळा असतो. घारीच्या चोचीचा आकार वेगळा आहे, सिंजीर या पक्षाच्या चोचीचा आकार वेगळा आहे आणि त्याचं कारण पण मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तसेच उडता उडता माशा टोळ पकडता यावेत यासाठी वेडा राघू या पक्षाची चोच सरळ व लांब असते. त्याचं कारण पण या ठिकाणी मी स्पष्ट केलं आहे. तसेच सुतार व हुप्पो या पक्षाची चोच सरळ सोट असते. अशा चोचींमुळे जमिनीवरचे किडे व झाडाच्या खोडामधली किडे शोधून काढणे त्या पक्ष्यांना सुलभ बनते. अशा प्रकारे जसे भक्ष्य तशी चोच हे समीकरण तयार झालेले आहे. नंतर या खाली का दिलेला आहे, पक्ष्यांच्या चोच पुराणातून तुम्हाला मिळालेली नवीन माहिती. तर या अगोदर तुम्हाला पक्ष्यांबद्दल माहिती होती, परंतु चोच आणि चारा या प्रकरणामध्ये आपल्याला बरीचशी नवीन माहिती चोच पुराणातून म्हणजे या प्रकरणातून आपल्याला मिळालेली आहे. तर कोणती नवीन माहिती मिळाली? पहिली जुनी माहिती तर तुम्हाला होतीच, परंतु नवीन मिळालेली माहिती आपल्याला या ठिकाणी उत्तरामध्ये सांगायची आहे. तर याचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल की पक्ष्यांच्या पिल्लांना एकटूत असतो हे मला आत्ताच कळले. या अगोदर हे प्रकरण वाचण्याच्या अगोदर आपल्याला शक्यतो माहीत नसेल असं मला वाटतंय. तसेच पक्ष्यांच्या चोचीजवळची छिद्रे म्हणजे त्याचे नाकच. माणसाचे नाक त्याच्या तोंडाच्या वर असते, तसेच पक्ष्यांचे नाक त्याच्या चोचीच्या वर असते. माणसाची अन्ननलिका व श्वासनलिका घशामध्ये एकत्र येतात.
पक्ष्यांमध्येही अशीच रचना असावी असे मला वाटू लागले आहे. पक्षी चोचीने अन्न खातात हे मला दिसत होते. चोचीने ते आणखीनही काही कृती करतात हेही दिसायचे, पण खास लक्ष गेले नव्हते. हा पाठ वाचल्यावर लक्षात आले की चोच म्हणजे त्यांचा हातच असतो. यानंतर याच खाली ई दिलेला आहे. ज्याने चोच दिलीये तो चाराही देतो, या म्हणीचा अर्थ. तर एकदम प्रसिद्ध अशी म्हण आहे, ज्याने चोच दिली तो चाराही देतो. तर या म्हणीचा अर्थ आपल्याला या ठिकाणी पाठाच्या आधारे लिहायचा आहे. तर याचा अर्थ होतो की पक्ष्याचे जसे खाद्य असते तशा प्रकारची चोच त्याला मिळालेली आहे. पक्ष्याचे जसे खाद्य असते तशा प्रकारची चोच त्याला मिळालेली आहे. चोचीचा आकार वेगवेगळा असल्यामुळे सगळ्यांचे खाद्य वेगवेगळे ठरले. समजा सगळ्यांचे खाद्य जर एकच असते तर त्यांना खाद्य अपुरे पडले असते. म्हणून प्रत्येक पक्ष्याच्या चोचीचा आकार वेगळा असतो. जर खाद्य अपुरे पडले असते तर त्यांची उपासमार झाली असती. गॅलापॅगोस या बेटावरील फिंच पक्ष्यांची माहिती खूप महत्त्वाची आहे. गॅलापॅगोस या बेटावरील फिंच पक्षी जर बघितला तुम्ही तर त्याच्या माहितीवरून आपल्याला असं समजतं की त्या बेटावर एकाच प्रकारचे पक्षी आहेत. एकाच जातीचे पक्षी त्या ठिकाणी आपल्याला दिसतात, फिंच पक्षी. त्यांची उपासमार होऊ नये म्हणून निसर्गाने त्या पक्ष्यांना वेगवेगळ्या आकाराच्या चोची दिलेल्या आहेत. म्हणजे पक्ष्यांची जात एकच फिंच, परंतु त्यांना निसर्गाने प्रत्येकाला वेगवेगळ्या आकाराच्या चोची दिलेल्या आहेत. त्यामुळे एकच परिसर असूनही त्या पक्ष्यांना पुरेसे खाद्य मिळू शकते. कारण चोच वेगळी तर प्रत्येकाचं अन्नही वेगळं आहे. म्हणजेच त्याच्या चोचींना निसर्गाने चारा दिला, अन्न दिले. हाच त्या म्हणीचा अर्थ आहे की ज्याने चोच दिली तो चाराही देतो. यानंतर प्रश्न क्रमांक 6 दिलेला आहे. खालील वाक्यांतील क्रियाविशेषणे अधोरेखित करा. तर क्रियाविशेषणांना आपल्याला अंडरलाईन करायचे आहे, अधोरेखित करायचे आहे. तर या ठिकाणी आपल्याला अ दिलेला आहे. सनबर्ड्स फुलांच्या पाकळीवर आरामात बसतात. तर क्रियाविशेषण आहे आरामात. पुढे आ दिलेला आहे. बहिणाबाईंनी सुगरणीच्या चोचीचं अचूक वर्णन केलं. तर क्रियाविशेषण आहे अचूक. पुढे ई दिलेला आहे. तुम्ही पक्ष्यांचे बारकाईने निरीक्षण करा. तर या वाक्यामधील क्रियाविशेषण आहे बारकाईने. आणि शेवटी आपल्याला ई दिलेला आहे. घार आपली शिकार घट्ट पकडते. तर क्रियाविशेषण आहे घट्ट. यानंतर याच खाली आपल्याला खेळू या शब्दांशी मध्ये अ दिलेला आहे. खाली दिलेल्या चित्रांसाठी योग्य विशेषणे सुचवा व त्या खालील चौकटीत लिहा. तर योग्य विशेषणे आपल्याला या चित्रांना सुचवायचे आहे आणि या चौकटीमध्ये लिहायचे आहे. तर आपल्याला या फुलास विशेषण लावता येईल की हे फूल कसं आहे, सुंदर, टपोर, मनोहर. आणि मोराकडे बघून मोरास आपल्याला विशेषण लावता येईल डौलदार, रंगीबेरंगी, निळाभोर.
पुढच्या पानावर आपल्याला प्रश्न दिलेला आहे, भाषा सौंदर्य दिलेलं आहे की खालील म्हणी पूर्ण करा. एकूण आपल्याला 15 म्हणी दिलेल्या आहे आणि त्या रिकाम्या जागेमध्ये योग्य शब्द करून आपल्याला ती म्हण पूर्ण करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला 1 नंबर दिलेला आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान. 2 नंबर दिलेला आहे. शीतावरून भाताची परीक्षा. 3 नंबर दिलेला आहे. सुंटी वाचून खोकला गेला. 4 नंबर आहे. रात्र थोडी सोंगे फार. 5 नंबर दिलेला आहे. पाण्याला खळखळाट फार. 6 नंबर दिलेला आहे. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ. 7 नंबर आहे. झाकली मूठ 1.25 लाखाची. आणि 8 नंबर आहे. घरोघरी मातीच्या चुली. यानंतर यापुढे 9 नंबरची म्हण दिलेली आहे. कोल्ह्याला द्राक्षे आंबट. 10 नंबर आहे. अंथरूण पाहून पाय पसरावे. 11 नंबर. इकडे आड तिकडे विहीर. 12 नंबरची म्हण आहे. काखेत कळसा गावाला वळसा. 13 नंबरची म्हण आहे. थेंबे थेंबे तळे साचे. 14 नंबरची म्हण आहे. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी. आणि 15 नंबरची म्हण आहे. हातच्या कांकणाला आरसा कशाला. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा. आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या स्वाध्यायामध्ये. तोपर्यंत बाय, टेक टेक केअर. केअर.